माशाची अंडी आणखीन या फुलाची चव ही एकच असते। तुम्हाला माशाची अंडी खायची असेल, तुम्ही शाकाहारी असाल आणि तुम्हाला ही भाजी खाल्ली तर माशाच्या अंड्याची चव तुम्हाला निश्चितपणे येईल। महाळाचा महिना म्हणतात आमच्याकडे कोल्हापुरी भाषेत त्याला। हा महाळाचा महिना आहे आणि आपल्या पितरांना नैवेद्य दाखवण्याकरता त्या भाजीचा मान असतो। नमस्ते मित्रांनो, आपण लास्ट टाइम बघितला होता एक व्हिडिओ डायोस्कोरिया बल्बिफेरा नावाचा, त्याला करंदा म्हटलं जातं। त्याच्या बेचक्यामध्ये कंद लागतात आणि त्याची भाजी करून खातात। त्याचाच एक धाकटा भाऊ म्हणा किंवा सख्खा भाऊ हे आहे डायोस्कोरिया पेंटाफायला। तर याला मोहर म्हणतात। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मिळते आणि प्रत्येक ठिकाणी वेगळं त्याचं नाव आहे। तर बॉटॅनिकल नाव सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, डायोस्कोरिया पेंटाफायला। याला पेंटाफायला का म्हणतात? बाकीच्या करंद्याच्या जाती आहेत त्याची पानं साधारण बदामाच्या आकाराची असतात, याची मात्र पंजाच्या आकाराची किंवा 3 किंवा 4 देखील काही वेळा असू शकतात। तर सध्या महालय पर्व सुरू आहे। महाळाचा महिना म्हणतात आमच्याकडे कोल्हापुरी भाषेत त्याला। हा महाळाचा महिना आहे आणि आपल्या पितरांना नैवेद्य दाखवण्याकरता त्या भाजीचा मान असतो। थोडी का असताना भाजी प्रत्येक घरामध्ये जाते। जो काय गोडधोड नैवेद्य केलेला असतो त्याच्या सोबत त्या फुलांची थोडीशी भाजी त्या नैवेद्यामध्ये दिली जाते। कोकणात जर तुम्ही गेलात ना तर याला म्हणतात गाभोळी, कारण का माशाची अंडी आणखीन या फुलाची चव ही एकच असते। तुम्हाला माशाची अंडी खायची असेल, तुम्ही शाकाहारी असाल आणि तुम्हाला ही भाजी खाल्ली तर माशाच्या अंड्याची चव तुम्हाला निश्चितपणे येईल। तर हे सुद्धा वर्षायू वेल आहे, दरवर्षी पुन्हा पुन्हा उगवून येतो। ही भाजी आपण निश्चित खाली पाहिजे। अत्यंत सुंदर, चविष्ट, रुचकर अशी भाजी आहे। या धार्मिक महत्व तर आता मी तुम्हाला सांगितलंच, पण याचं औषधी महत्व देखील आहे। सगळ्यात महत्वाचा म्हणजे या मोहराचा जो कंद असतो ना, तो कंद औषधामध्ये वापरला जातो। जसा डायोस्कोरियाचे जवळजवळ सगळेच कंद आहेत, हे एक प्रकारचं टॉनिक आहे। तर अत्यंत सुंदर दिसणारं, अगदी मोत्याची माळ असणारं मोहर, काहीतरी वेगळं आणखी त्याला नाव ठेवायला पाहिजे असं मला वाटतंय। सुंदर असं एखादं संस्कृत नाव यासाठी शोधावं लागेल। पुन्हा एकदा निश्चितपणे सांगेन तुम्हाला, ही भाजी खाल्लीच पाहिजे। तुम्ही नुसती भाजी म्हणून वापरू नका, तर निसर्गाचा एक अनमोल ठेवा म्हणून तुम्ही याकडे बघू शकता। अत्यंत सुंदर। मला तरी आज भाजी न्यायचीच आहे, थोडी भाजी मी आज घरी घेऊन जाणार आहे। आमचे मिस्त्री नेहमीचे बरोबर आहेत, आमचे मामा देखील सोबत आहेत। आज आपण सगळ्यांनी मिळून एकत्र भाजी करून खाऊया। घ्या ना, घ्या भाजी घ्या, काय हरकत नाही। थोडी भाजी घ्या, पण थोडी काय करायची नाही, भाजी फक्त घ्यायची। झाड राहिलं पाहिजे, सेव्ह द नेचर सगळ्यात महत्वाचं, पान वाचलं पाहिजे। कारण का मामांनी एक मोठा लढा उभा केला होता मिस्त्री, तुम्हाला माहित नाही। राधानगरी तालुक्यामध्ये मायनिंग किंवा उत्खनन बंद करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला वाटा किंवा आवाज जर कोणी उठवला असेल तर बाबासाहेब मगदुम या व्यक्तीने उचलला। त्यानंतर मग वनस्पती तज्ञ बाचुळकर सर, बाकी अनेक लोक या सर्वांनी मिळून हा लढा यशस्वी करून दाखवला। इदरगंज पठाराचं उत्खनन या लोकांनी थांबवलं। जागतिक तापमान वाढ हे थांबणार नाही आहे, हे थांबायचं झालं तर वनस्पतीच वाचवू शकतात। आणि त्याच्यासाठी माझे हे विद्यार्थी, माझे शिष्य जे वनस्पती संशोधनाचं काम करायला लागलेले आहेत, संशोधन जतन करायचं काम करायला लागलेलं आहे, त्याची ओळख जनतेला करून द्यायची चाललेली आहे। त्या डिस्कवरी चॅनलच्या माध्यमातून त्यांचा तरी आभार आहेच, पण डिस्कवरी चॅनलच्या माध्यमातून आता सध्या मी निपाणीमध्ये राहतोय। निपाणी तालुक्याच्या प्रत्येक गावाचा फ्लोरा काय आहे हे त्या डिस्कवरी चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहे। आणि हे प्रत्येक गावागावात झालं पाहिजे। देशातल्या सगळ्या गावागावात होऊन त्या गावातला फ्लोरा काय आहे, फोना काय आहे, हे सगळे त्या गावात निर्माण झालं पाहिजे। आणि एक देवराई कन्सेप्ट, आता निपाणी परिसरात देवराई, कुर्लीला नाथ देवराई आहे, अर्जुनीला जी सह्याद्री देवराई आहे, परत आणखीन देवराया बऱ्याचशा निर्माण व्हायला लागलेल्या। हमीदवाड्याला नुकतीच देवराईची निर्मिती झालेली आहे। तिथं नामदेव चौगले आहेत, फिरोज चाऊस काम करतात, कुर्लीचं अजित पाटील काम करतात। म्हणजे हे सगळीकडे वृक्षारोपणाचं महत्त्व आहे, पण त्याला सायंटिफिक जोड द्यायचं काम जर करायचं असेल तर डिस्कवरी चॅनेल त्या तालुक्यात शहाजी कुर्णे निश्चितपणे आम्ही करू, ग्वाही मी देतो। आणि तुम्ही या पुढच्या काळात उर्वरित आयुष्य सगळं जे आहे त्याच्या पाठीमागं तुम्ही वनस्पती सेवा करण्यासाठीचं जे आतापर्यंत खर्ची घातलेलं आहे, या पुढच्या काळात हे कार्य अधिक वाढत जावो। आणि माझी ही विनंती आहे की आपण डिस्कवरी चॅनेलला सबस्क्राईब करावं आणि नवीन नवीन आपल्या शंका विचारा, आपल्या परिसरातल्या वनस्पतींची विषयी
तुम्ही माहिती विचारा आणि त्या पद्धतीनं कुरणे सर तुम्हाला मार्गदर्शन करतील. ते नेहमी आमच्या सोबत असणार. आम्हाला आवड आहे म्हणून पोटतिडकीनं आम्ही काम करत आहे. गेली 30-35 वर्षे कुरणे सर काम करायला लागलेत. म्हणजे अगदी विद्यार्थी दशेपासून ते माझ्यासोबत आहेत. आणि कुरणे सरांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी माझे शुभाशीर्वाद त्यांना देतो. थँक्यू आभारी आहे.